मंडलकर आहे. मी इयत्ता तिसरीत शिकतो. मी स्वातंत्र्य दिनाविषयी 2-4 माहिती सांगणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. स्वातंत्र्य ती भीक नाही, ती शूरांच्या रक्ताने विकत घेतलेली संपत्ती आहे. आणि ती जपणं ही केवळ सरकारचीच नाही तर प्रत्येक भारतीयाची जबाबदारी आहे. आदरणीय उपस्थित मान्यवर, शिक्षक वर्ग आणि माझ्या देशप्रेमी बांधवांनो, आजचा 15 ऑगस्टचा ऐतिहासिक दिवस, ज्या दिवशी 200 वर्षाच्या गुलामगिरीच्या सोकळा तोडून आपण स्वतंत्र भारतात श्वास घेतला. आजचा हा दिवस कुठल्याही सण किंवा उत्सवापेक्षा श्रेष्ठ आहे, कारण आज आपल्या भारत देशाचा गौरव दिन आहे. परंतु हे स्वातंत्र्य आपल्याला सहज मिळाले नाही, मुळीच नाही. या महान संघर्ष गाथेची सुरुवात होते 1857च्या पहिल्या स्वातंत्र्य समरापासून. आद्य क्रांतिकारक लहुजी साळवे, बिरसा मुंडा, चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, राजगुरू सुखदेव यांचे बलिदान, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा ज्वालाग्राही घोष, लोकमान्य टिळकांचा प्रखर राष्ट्रवाद, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या काळ्या पाण्याची शिक्षा, महात्मा गांधींचा अहिंसात्मक संघर्ष, हजारो भारतीयांचे रक्त, अश्रू, घाम यांच्या यज्ञातून या स्वातंत्र्याचा सूर्योदय झालेला आहे. स्वातंत्र्यानंतरही आपल्या सीमा सुरक्षित आहेत, कारण हिमालयाच्या थंडीत, समुद्राच्या लाटांमध्ये आणि रणांगणाच्या गोळीबारात आपले वीर जवान पहारा देत आहेत. आपल्या सशस्त्र सेनेने शेजारी राष्ट्रांच्या आक्रमणाला तडतोड दिलेले पाहायला मिळते. शेवटी मैं एवढेच म्हणेन, यूनानिमस नरूबा सब मिट गए जहाँ से, यूनानिमस नरूबा सब मिट गए जहाँ से, अब तक मगर है बाकी नामो निशा हमारा, सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा, हम बुलबुल है इसकी ये गुलिस्तान हमारा, ये गुलिस्तान हमारा. जय हिंद, जय भारत.